आत्ताच एक महत्त्वाची बातमी येते। मुंबईच्या घाटकोपरमधील असलफा परिसरात पाईपलाईन फुटल्याने अक्षरशः नदीच्या प्रवाहाप्रमाणे लाखो लिटर पाणी वाया गेले। रात्री 11च्या सुमारास ही घटना घडली। फुटलेल्या पाईपलाईनचा वॉल जोडण्यात आता यश आलं असलं तरी ऐन दुष्काळात लाखो लिटर पाणी वाया गेले। पाईपलाईन फुटली तेव्हा जोरात आवाज आला। पाण्याचा प्रवाह एवढा जबरदस्त होता की 40 ते 50 फूट उंच पाण्याचे फवारे उडत होते। त्यामुळे परिसरात सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं। लोकांच्या घरातही पाणी शिरलं। अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं। अनेक लोकांच्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या। काँग्रेसचे नेते आझम खान यांनी घटनास्थळाला भेट देऊन या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे। पुढचे 3 ते 4 दिवस या परिसरातल्या नागरिकांना पाणी कपातीच्या संकटाला सामोरं जावं लागू शकतं। तेव्हा एकीकडे राज्यामध्ये दुष्काळ आहे तर दुसरीकडे पाईपलाईन फुटले मुंबईमध्ये आणि लाखो लिटर पाण्याची अक्षरशः नासाडी झालेली आहे। लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं। ज्यावेळेला ही पाईपलाईन फुटली त्यावेळेला पाण्याचे जवळपास 50 ते 40 फूट उंच असं हे कारंजं उडत होतं आणि त्यानंतर ज्या आसपासच्या परिसरातल्या चारचाकी आहेत, दुचाकी आहेत त्या वाहून गेल्या। 9:45च्या सुमारास थोडंसं पाणी येत होतं, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। पण नंतर त्याचा जो एक मोठा स्फोटसारखा दोनदा आवाज आला, त्याच्यामधनं पूर्ण रोडचा डांबर हे खपऱ्यात त्या उंच उडाल्या आणि पाणी फोर्समध्ये जोरात आलं। तिकडे त्या अमर क्रीडा मंडळ आहे, त्या मंडळातली पोरं तिथे बसले होते। त्या लोकांनी मग ते तिकडे काय बघायला गेले। 2 जणांना लागलं आहे। त्याच्यामध्ये एकाला हॉस्पिटलला पाठवलं। मला वाटतं आपल्याला पण राजावाडीमध्ये पाठवलं असं कानावर ऐकायला आलेलं आहे। काही गाड्या वाहून गेल्या, काही नुकसान झाले? हां, गाड्या तर बऱ्याच वाहून गेल्या। एक गाडी 2 गाड्या तिथे 4 व्हीलर आहेत, त्या जवळपासच आहेत आणि बाईक्स आहेत, त्याचे पण नुकसान झालं। माझीच आहे 4 व्हीलर यांची आहे। माझ्या पुरी वाट लागली। सगळे इन्शुरन्स पेपर वगैरे सगळ्या त्या गाडीमध्ये होते आणि असा काही इश्यू कधी कोणाला माहीत नव्हता, अचानक घडला आणि एवढं म्हणजे पुरं माझं एवढं नुकसान झालं ना, गाडी तिकडेच पडलेली आहे। तुम्ही कॅमेरा मारून बघू शकता गाडीची काय हालत आहे। एक घंटा हुआ आसपास। कितने बजे हुआ? 11 बजे हुआ। 11 बजे 11 बच्चे लोग यहाँ पे खेल रहे थे, सडनली ब्लास्ट हुआ। मतलब क्या हुआ? क्या हम लोग के इधर वहाँ से पत्थर उड़ के सीधा इधर आया। बच्चे लोग वहाँ के, मेरा छोटा वाला तो वहीं पे खेल रहा था। वो लोग बच्चे लोग भाग के आए, हम लोग घर पे थे। बाहर निकल के देखा तो सडनली कुछ बवंडर जैसा हमको दिखा और ये पानी का ब्लास्ट दिखा। किस वजह से फटा, ये क्या पता चला? किसी को कुछ आइडिया नहीं है। हम लोग तो बैठे थे, इधर ही बैठे थे। बहुत बड़ा धमाका हुआ? बहुत बड़ा धमाका हुआ। अच्छा, बताइए, मतलब किसी को चोट पहुंची है, कोई अटका है? नहीं लगा, किसी को नहीं है, किसी को नहीं लगा है। सब वहाँ पे जो भी है सब सेफ है, किसी को लगा नहीं है। बाइक उसका थोड़ा बाइक जो थे वो सब बह गए और बाकी जिसकी वजह से नुकसान जो हुआ है बाइक वाले को नुकसान हुआ है। सिर्फ आगे पूरा पानी है अंकल, उधर ना बहुत पानी गया है, तो बाइक सब है ना खड़े थे, बाइक सब गायब हो गए। घटना असे येथील लोक सांगत आहेत की 11-11:30च्या सुमारास घडलेली आहे। एक्झॅक्ट टायमिंग तुम्हाला आमच्या कंट्रोलमधनं आम्हाला कॉल कधी मिळाले ते तुम्हाला सांगू शकतो। गाड्या तर आहेत तिथे, 2 बाईक पण ते आपण बाजूला काढलेले, इव्हन एक कार देखील त्याच्यावर फवारा एवढा वरती उडत होता, ते झाडाच्या फांद्या तुटून पाण्याच्या प्रेशरने पूर्ण त्या गाडीचा वरचा जो टब आहे तो देखील दबला आहे। कोणी जखमी झालेला आहे? असं किरकोळ लागला असेल तर पत्रा वगैरे काढताना वगैरे आमच्या देखील एका माणसाला लागला, किरकोळ आहे, तसं काय असं सिरियस असं काय झालं? कारण तुम्हाला पाणी खात्यातूनच तुम्हाला व्यवस्थित कारण त्याचं पाणी खातेवाले तुम्हाला देऊ शकतात। स्थानिक आमदार नसीम खान या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेला, पण त्यांना विचारूयात, सर अशा पद्धतीचा इतका मोठा पाण्याचा पाईपलाईनचा स्फोट यापूर्वी कधी झालेला नव्हता, पहिल्यांदा आहे, लाठीवाटीची वस्ती आहे, काय उपाययोजना केल्या? नाही, आता महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी माझी बोलणी झाली। 1 तास पूर्वी जशी घटना घडली मला कळलं, अधिकाऱ्यांशी बोललो आहेत। महानगरपालिकेचे पाणीखाणीचे अधिकारी आणि टेक्निशियन सगळे कामाला लागलेले आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये हा पाणीची जी सप्लाय सुरू आहे हा बंद करण्याचं काम ते लोक करत आहेत आणि थोडाफार त्यांना सफलता मिळालेली आहे। आणखी त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला थोडा वेळ लागणार आहे, परंतु ह्या महानगरपालिकेची निष्क्रियता आहे। एवढी ओपन आणि मोठी जे पाईपलाईन आहे मुंबई शहरामध्ये, असलफा पाईपलाईन असू द्या आणि बाकीचे जे पाईपलाईन आहे त्याची ऑडिट वेळोवेळ झाली पाहिजे दरवर्षी।
आणि त्या पाईपलाईनची जर अवस्था खराब असेल तर तिथे कारवाई करण्याची गरज आहे, जेणेकरून अशी प्रकारची घटना घडणार नाही भविष्यामध्ये. हे काळजी घेण्याची गरज आहे. पण आज ही जी घटना आहे, आता पहिला काम आमच्या सर्वांचं आहे की हा पाणी बंद झाला पाहिजे आणि ह्याच्यामुळे जे आजूबाजूमध्ये सैकडो घरामध्ये पाणी गेलेलं आहे, लोकांना त्रास होत आहे, ते आम्हाला वाचवण्याचं काम करायचं आहे. सर, BMCची तर जबाबदारी आहेच, त्यात काही वाद नाही, परंतु तुम्ही इकडचे स्थानिक आमदार आहात. तुम्ही या ठिकाणी यावेळेस यापूर्वी काही उपाययोजना केली होती का? या संदर्भात काही पाठपुरावा केला होता? नाही, पाठपुरावाचा प्रश्नच नाही आहे. पाणीचे टेक्निकली पाईपलाईन बघण्याचं आणि पाहणी करण्याची आणि सर्वेक्षण वेळोवेळी करू, त्याची उपाययोजना आणि दुरुस्ती करण्याचं काम महानगरपालिकेचं आहेतच. आणि वेळोवेळी आम्ही बैठका मागे सुद्धा अनेक वेळी बैठका घेऊन पाईपलाईनच्या बद्दल आम्ही चर्चा नेहमी करतच असतो, पाठपुरावा करतच असतो. पण महानगरपालिकेची ही जबाबदारी आता कसे झालेला आहे, काय झालेला आहे, हा सगळ्या चौकशीचा विषय आहे. ह्याची उच्चस्तरीय चौकशीसुद्धा झाली पाहिजे ही घटना घडल्यानंतर, की अशा आणखी कुठे पाईपलाईनची अवस्था काय आहे. मुंबईला पाणी सप्लाय करण्याची ही मेन पाईपलाईन आहे, मोठी पाईपलाईन आहे, आणि अशी पाईपलाईनची काय अवस्था आहे हे सगळे ऑडिट केली पाहिजे, ऑडिट झाली पाहिजे, महानगरपालिकेने बघितला पाहिजे. परत अशी प्रकारची घटना घडणार नाही ह्याची काळजी घेण्याचं काम महानगरपालिकेचे पाणी खात्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलं पाहिजे. निश्चित धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर या घटनेची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी या ठिकाणी नसीम खान यांनी केलेली आहे. कॅमेरा पर्सन नसीम खान सोबत ऋत्विक बालेकर.